आपल्याला आता माधवबागची मिक्स रोटी बनवायची आहे. हा कॅबेज घेतलेला आहे, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. असं जरा बारीक असं कापून घ्यायचं आहे. बारीक असं बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. लहान लहान तुकडे केले तेवढे छान असते. हे करत असताना बारीक असावे याची काळजी घ्यायची. बारीक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे. आपल्याला दुधी भोपळा घेतला बारीक किसणीमध्ये किसायचा आहे. बारीक किसणाचा घ्यायचा आहे. आपल्याला अंदाज आला असेल की कॅबेज किती घेतला आहे, त्याच प्रमाणात दुधी भोपळ्याचा आपण किस घेतलेला आहे. त्यामध्ये एक बारीक मिरची, आता आपल्याला थोडीशी बारीक मिरची घालायची आहे चवीसाठी. त्यातलं बी बाजूला काढायचं आहे. हे तिन्हीचं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. हे तिन्हीचं मिश्रण आपण एका वाटीमध्ये घेतलेलं आहे. आता दोन्हीचं प्रमाण सेम झालेलं आहे. दुधी भोपळा आणि कॅबेज. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे. त्यासाठी चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ पण घालायचं आहे. मीठ आहे, ब्लॅक नमक म्हणून असतं ते घालायचं, थोडंसं घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला माधवबागचा आटा घ्यायचा आहे. पॅकेट प्रमाणात जे पॅकेटचं प्रमाण आहे, थोडं एकच पॅकेट आहे, ते एक पॅकेटचं प्रमाण घ्यायचं आहे. हे मिक्स वेजमध्ये मिक्स करायचं आहे. तर यानंतर गॅसवरती तवा ठेवायचा आहे. त्याला कमी स्टोवरती ठेवायचं, तापवायचं आहे. नंतर हे आटा मिक्स करायचा आहे कॅबेज आणि दुधी भोपळ्याच्या ह्याच्यात. त्याला मिक्स असं करायचं आहे. त्याला पातळ असं थोडं पाणी घालत मिक्स केलेलं आहे. जास्त पण पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला लक्षात येईल आपल्याला. असं पातळ केलेलं आहे ते. असं घेतलेलं आहे. तवा इथं गरम करत ठेवलेला आहे. तवा गरम झालं लक्षात आल्यानंतर आपल्याला देशी गाईचं थोडंसं न कळत असं म्हणजे प्रमाण मला असं लावलेलं आहे. हे देशी गाईचं तूप आहे. आपल्याला फक्त तूपच वापरायचं आहे त्यामध्ये.
म्हणजे आपल्याला ते रोटीच खाली चिकटणार नाही म्हणून थोडंसं लावायचं आहे. आता तवा गरम झालेला दिसलेला आहे आपल्याला. आता हे मिक्सिंग केलेलं पीठ आहे जे आहे ते आता आपण ह्याच्यावरती ओतायचं आहे. हातानेच त्याला आकार द्यायचा आहे. आपण धपाटा बनवतो ना त्या पद्धतीनं त्याला थोडंसं आकार चेंज करायचं, थोडं गोल गोल आकार येईल असं करायचं त्याला. आता सर्व पीठ त्यामध्ये घालायचं आहे. कारण तेवढ्याच पिठामध्ये भाकरी जर केली तर आपलं थोडी कमी पडते, म्हणून यामध्ये मिक्स केलेलं आहे सब्जी. आता भाजलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं की थोडं हलवत राहायचं, जरा पलटी करून घ्यायचं, थोडंसं तर प्रेस करायचं म्हणजे वाफलेलं तेवढं आपल्या लक्षात येईल असं ते वाफलायला लागलेलं आहे. म्हणजे वरचा जो कच्चा भाग आहे तो खाली घातलेला आहे आपण. आता स्टीम अशी वरती येत आहे म्हणजे ते होतं भाजत आहे तो. तर खालच्या बाजूनं पण असं हलवायचं आहे आपल्याला, पलटी करून घ्यायचं. हा पण भाग आपल्याला लक्षात येईल आपल्याला की हा भाजत आलेला आहे. असा वरून थोडं प्रेस करायचं आपण, म्हणजे आपल्याला ते असं परतून परतून करायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, स्लो तेव्हा भाजला जाईल, नाहीतर जास्त ठेवलं तर करपेल तेव्हा. असं अधूनमधून त्याला आलटून पालटून करत जायचं आहे. तर आपल्याला लक्षात येईल भाजलेलं आहे पूर्ण, दोन्ही बाजूनं हा पूर्ण भाजलेला आहे बघा, दिसतो आपल्याला हा पूर्ण भाजलेला आहे. त्यावेळी त्याला आपण काही वेळ गॅस बंद करून तव्यावरती तसंच ठेवायचं आहे, ते रोस्ट होऊन जाईल. अशा पद्धतीनं रोटीची बनवलेली आहे, आपण सुद्धा बनवू शकता.